नाही तुम्हाला? अहो महिला आहात ना तुम्ही? की मोठे मोठे नेते त्याच्याकडे ज्योतिष्याला विचारायला मी माझं भविष्य काय? नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. नाशिक क्राईम ब्रांचनी आत्ताच स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात, ज्योतिषी स्वयंघोषित, याला अरेस्ट केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे की त्यांनी बलात्कार केला एका 35 वर्षीय महिलेवर. परंतु धक्कादायक हे आहे की मोठे मोठे नेते त्याच्याकडे ज्योतिष्याला विचारायला मी माझं भविष्य काय आहे. एका बलात्काराकडे, एक बलात्कारी माणूस आहे, त्याच्याकडे मोठ्या मोठे राजकीय नेत्या, महिला नेत्या, म्हणजे आता त्याच्याकडे जे 58 व्हिडिओ त्याच्यामध्ये मिळालेले आहेत त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या राजकीय महिला आहेत, नामांकित महिला आहेत. काय करतोय का आपण? कुठे चाललोय? आपला देश कुठे चाललाय? आपण कुठे चाललोय? आणि राजकीय नेत्यांना अशा बलात्काऱ्यांकडनं भविष्य विचारावं लागतंय. आणि हे आमचे नेते, हे आमच्या नेत्या, म्हणजे मी एक तर नेता अशी पाहिली की तो बलात्कारी उभा आहे, ती बाई छत्री घेऊन उभी आहे त्याच्यावर. म्हणजे काय शर्मेची गोष्ट आहे ही. खरंच मी विचारते की महिला आयोग, नंतर महिला हक्क समिती काय करते? काय तुम्ही जाग्या व्हा? काय चाललंय हे भोंदूगिरी, भोंदू बाबा, ज्योतिषी? कुठं फेडणार तुम्ही हे सगळं? कुठं घेऊन चाललाय तुम्ही आमच्या तरुण पिढीला, आमच्या नवीन पिढीला कुठं घेऊन चाललोय आपण? अहो ज्योतिष्य, जर तुमचा हा बलात्कारी ज्योतिष्य सांगणार असेल, तुमचं भविष्य सांगणार असेल, तर तुम्ही उद्या जेलमध्ये जाल. कारण का असो जेलमध्ये जाऊन बसला? तुमचं भविष्य सांगणाऱ्याला स्वतःचं भविष्य माहिती नाहीये. अशा माणसाला तुम्ही उन्हामध्ये छत्री देऊन उभ्या राहता. लाज कशी वाटत नाही तुम्हाला? अहो महिला आहात ना तुम्ही? महिलांची लाज वाचवायचं काम तुमचं आहे, तर तुम्ही बलात्काराला छत्रछाया देताय. खरंच कळत नाही की काय अक्कल घाण ठेवली आहे का? तुमच्या मेंदूला लकवा मारलाय. लाज वाटली पाहिजे. महिला हक्क आणि महिला आयोग, खरंच लाज वाटली पाहिजे की तुम्ही काय करताय, कुणाला न्याय देताय, कुणाच्या पुढं करताय. प्रत्येक गोष्टीला कुठंतरी अंत असतो. कोणत्याही गोष्टीला आता खूप झालं, म्हणजे पार अगदी त्या संगमनेरला छोट्याशा मुलीवर, 6वीतल्या मुलीवर ऍसिड फेक होतीये. कुठनं येते हिंमत? हा बलात्कार करतो नालायक माणूस. फार मोठे मोठे नेते पळत पळत जातात त्याच्या इथं आमचं भविष्य सांग म्हणून. काय चाललंय काय? मी खरंच जनतेला हात जोडून विनंती करते, जागे व्हा. नुसतं आम्ही बोलतोय तुम्ही ऐकताय, आम्ही बोलतोय तुम्ही ऐकताय. कुठं तरी रिॲक्ट व्हा. तुम्ही पण बोला, तुम्ही काहीतरी यांना शिकवा. कारण का आज आपण ज्यांना मतं दिलेत किंवा ज्यांना पदं मिळालेत, काय करताय तुम्ही? म्हणजे आमच्या सगळ्यांचे आयुष्य आमच्या मुलाबाळांच्या दावणीला बांधलेत. कोणी अधिकार दिला तुम्हाला? थोडी तर लाज वाटू द्या. जर तुम्ही महिलांचं संरक्षण करू शकत नाही आणि जो महिलांची बलात्कार करतो, महिलांना त्रास देतो, त्यांची इज्जत लुटतो, अशा माणसाला तुम्ही छत्रछाया छत्रीमध्ये उन्हामध्ये त्याच्यासाठी छत्री घेऊन उभं बसतात, तर तुम्ही राजीनामा द्या. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज. कारण का तुमच्या ती ताकद नाहीये, तुम्ही महिलांना संरक्षण देऊ शकत नाहीये. तेव्हा ताबडतोब या लोकांनी, या अध्यक्षांनी, या सदस्यांनी राजीनामे दिले पाहिजेत. नाही तर महिलांनी रस्त्यावर उतरून यांना रस्त्यावर आणलं पाहिजे.